पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले ताजलँड एंडला दाखल झाले आहेत। आपल्या सोबत आहे सर। सगळ्यात आधी तुमचं भरत शेठ खूप खूप अभिनंदन, तुम्ही पुन्हा आमदार झालात। पण आता आमदारकीच्या पुढे जाऊन मंत्री होण्याची इच्छा आहे की आता इच्छा सोडून दिली? आले वेळ जवळ आलेली आहे आणि होईल असं आम्हाला वाटतंय। कारण मागच्या वेळेला जे आम्ही थांबलो होतो ते आता तसं काय आवश्यकता वाटणार नाही, कारण फुल मेजॉरिटीमध्ये आम्ही सगळे मंडळी आहोत आणि त्याच्यामुळे ज्यांना मागच्या वेळेला संधी दिली त्यांना परतच द्यायला पाहिजे अशातला काय भाग नाही आहे। त्यामुळे जरा नवीन पण लोकांना संधी मिळावी, कारण ते नवीन जोमाने नवीन दमाने काम करतील आणि संघटना वाढवण्यासाठी पक्ष वाढवण्यासाठी मदत करतील। नक्कीच। पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आज ताजलँड एंडमध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा आहे 6-6:30 वाजता आणि मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहे। गट नेता निवडला जाणार आहे की तुम्ही स्वतः गट नेता असणार आहात? आतापर्यंत तरी आम्ही आहोत, आता जे साहेब ठरवतील पक्ष ठरवल ते आम्ही स्वीकारू। बरं, ही जी निवडणूक झाली यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होता आणि यामध्ये इतकं घवघवीत यश मिळालं, या यशामागचं नेमकं गमक काय? मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास, आमचा असणारा त्यांच्यावर विश्वास, साहेबांना जे सांगितलं ती त्यांनी कामं केली आणि साहेबांनी प्रचंड प्रमाणात प्रत्येक मतदारसंघाला निधी दिला, लाभाच्या योजना मिळाल्या, म्हणजे महिलांना अर्ध तिकीट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडली, मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजना, तीर्थक्षेत्र योजना, वयश्री योजना, शेतकरी 1 रुपयात पीक विमा, अशा अनेक लाभाच्या योजना, याचा उपयोग फायदा या निवडणुकीला आम्हाला झाला, हे आम्हाला मान्य करावं लागेल। पण गद्दारी विरुद्ध विकास कामं असा हा थेट सामना होता। तुमच्याही मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे आले, आदित्य ठाकरे आले, पण त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही। जो प्रामाणिक काम करतो, लोकांमध्ये मिसळतो, लोकांमध्ये वावरतो, लोकांना मदत करतो, आपल्या मतदारसंघाचा विचार करतो, त्याला कोणाला अडचण आली असं मला वाटत नाही। त्यामुळे आम्ही जे काम केले त्याचा मोबदला जनतेने दिलेला आहे आणि तो एकदा दोनदा तीनदा नाही 4थ्या वेळेला दिलेला आहे। त्यामुळे मी भाग्यवंत आहे। महाडमध्ये आत्तापर्यंत 3 टर्म आमदार झाले, 4थ्या वेळेला नव्हते, तो भरत शेठने रेकॉर्ड केला आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे झालो हे मी मान्य करतो। पण मंत्रिमंडळाची माळ आता पडेल, तुमची इच्छा होती की पालकमंत्री व्हावं? पडायलाच पाहिजे। आता नाही पडणार तर मग कधी पडणार? नाहीतर मग एवढी मेहनत करून निवडून येऊन त्याचा उपयोग काय? जनतेने तेच सांगितलं, येताना मंत्रिपद घेऊन या, त्यासाठी आम्ही येतो। चाल कोट भरत शेठ कोट बरीच टीका झाली तुमच्या कोटवर। कोट माझे तयार असतात, कोटामुळे काळजी करायचं कारण नाही का कोट घातले तर चांगला दिसतो असं नाही, चांगला दिसत मग त्याच्यामुळे आणखी चांगले दिसत, मग त्यात काय काळजी करायचं तयारीत आहे। साहेबांनी फक्त आदेश द्यायचा आहे का कोट चढवला समजायचं? नक्कीच। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तुमच्या संपर्कात आहेत का? कारण माहिती मिळते ते आता तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक। हे तुम्हाला महत्वाचं पाहिजे ते सांग, कारण जे आहे ते आता मी तुम्हाला सांगणार नाही, पण एवढी पण घाई पण आम्ही करणार नाही, कारण आमची पहिली व्यवस्थित बसताना बसू द्या, मग त्यांच्याकडे बघू आम्ही। पण आधी तर म्हणत होते आम्ही त्यांना घेणार नाही, गद्दारांना घेणार, आता तेच तुमच्या संपर्कात? ते घेणार नाही, मग त्यांच्याकडे जातंय कोण? आता काय राहिलं त्यांच्याकडे जाण्याचं? आता त्यांना राहिले आमच्याकडे येण्याचं, तेव्हा आम्ही तो विचार करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।